नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 29 जानेवारी 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? महाराष्ट्र राज्यातील एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, एकूण 15 वेगवेगळ्या व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे आपल्या महाराष्ट्र राज्यातील. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? महाराष्ट्र राज्याचे कितवे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी कामकाज पाहिलेलं होतं? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 8व्या क्रमांकाचे या ठिकाणी उपमुख्यमंत्रीपदी या ठिकाणी त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे. अजित पवार असं त्यांचं नाव आहे. यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर यांचं पूर्ण नाव होतं अजित अनंतराव पवार. यांचा जन्म झाला होता 22 जुलै 1959ला. यांचं निधन झालं आहे कालच 28 जानेवारी 2026ला. वय वर्ष 66 होतं. मृत्यूचं कारण आहे विमान अपघात. महाराष्ट्राचे ते 8वे उपमुख्यमंत्री होते आणि या ठिकाणी 5 डिसेंबर 2024 पासून 28 जानेवारी 2026 पर्यंत त्यांचा कार्यकाळ होता. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? वय वर्ष 66 होतं. 28 जानेवारी 2026ला निधन झालेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. सीआरपीएफचे नवीन डीआयजी डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रवी शंकर छबी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? रवी शंकर छबी असं त्यांचं नाव आहे. नवीन या ठिकाणी सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कमेंट करून सांगा सीआरपीएफचा फुल फॉर्म काय आहे, सीआरपीएफची स्थापना कधी झाली आणि सीआरपीएफचे वर्तमानमधील महासंचालक कोण आहेत? एवढंच मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न आहे नियुक्तीबद्दल, तर लगेच नवनवीन झालेल्या नियुक्त्यांवरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 8वे वेतन आयोगाचे अध्यक्ष बनलेत रंजना प्रकाश देसाई. आंतरराष्ट्रीय मोटार वाहन उत्पादक संघटनेचे अध्यक्ष बनलेत शैलेश चंद्र. BWF ॲथलेटिक्स कमिशनच्या अध्यक्षपदी PV सिंधू. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी विवेक भीमनवार. MPSCचे नवीन सचिव महेंद्र हरपाळकर. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे महासंचालक राकेश अग्रवाल. इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राचे नवे संचालक श्रीकुमार जी पिल्लई. BROचे 29वे नवीन महासंचालक बनलेत हरपाल सिंग. अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष बनलेत AK बालसुब्रमण्यम आणि CRPFचे नवीन DIG बनलेत रवी शंकर छबी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. कोणत्या देशाच्या राष्ट्रीय सभेने 15 वर्षाखालील जे काही स्टुडंट्स असतील किंवा या ठिकाणी मुलं असतील त्यांना या ठिकाणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती बंदी घालणारे विधेयक मंजूर केलेलं आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अत्यंत चांगला हा डिसिजन आहे. अशा प्रकारचे जे काही विधेयक असतात ते आपल्या भारतामध्ये सुद्धा या ठिकाणी मंजूर केले पाहिजेत. एक पॉईंट लिहून घ्या. डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया या देशाने 16 वर्षाखालील मुलांसाठी बंदी घातल्यानंतर अशा प्रकारचं पाऊल उचलणारा फ्रान्स हा देश या ठिकाणी दुसरा देश ठरणार आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पहिला देश कोणता आहे? ऑस्ट्रेलिया. आणि दुसरा देश कोणता आहे? तर फ्रान्स. कशासाठी? तर जे काही 15-16 वर्षाखालील या ठिकाणी मुलं आहेत त्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती बंदी घालणारे विधेयक मंजूर करणारे या ठिकाणी हे देश आहेत, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया. क्लिअर? फ्रान्सबद्दल सांगायचं म्हटलं तर वर्तमानमधील अध्यक्ष आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन. पंतप्रधान आहेत फॅक्रोइस बायरो. राजधानी आहे पॅरिस आणि चलन वापरलं जातं युरो. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा. कोणत्या भारतीय डॉक्टरला प्रभावी जागतिक आरोग्य संशोधनासाठी विली रिसर्च हिरोज पुरस्कार 2025 मिळालेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, डॉक्टर चंद्रकांत लहरिया असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? डॉक्टर चंद्रकांत लहरिया असं त्यांचं नाव आहे. या आपल्या भारतीय या ठिकाणी डॉक्टरला प्रभावी जागतिक आरोग्य संशोधनासाठी विली रिसर्च हिरोज पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात आलेला आहे.
प्रश्न आहे, एखाद्या व्यक्तीने त्यांच्या क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना देण्यात आलेल्या पुरस्काराबद्दल. तर लगेच बाकीचे जे काही नवनवीन पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत त्यांच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार आचार्य प्रशांत यांना. 2024चा मातृभूमी साहित्य पुरस्कार सारा जोसेफ यांना. बाल साहित्य पुरस्कार 2025 सुरेश सावंत यांना. 2025चा मानसिक आरोग्य पुरस्कार सायमा वाजेद यांना. चिंता रवींद्रन पुरस्कार 2025 शरणकुमार लिंबाळे यांना. टर्नर पुरस्कार 2025 नेना कालू यांना. नृत्य कलानिधी पुरस्कार 2026 उर्मिला सत्यनारायणन यांना. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 सीता अशोक शेळके यांना. आणि विली रिसर्च हिरोज पुरस्कार 2025 डॉक्टर चंद्रकांत लहरिया यांना. पुढचा प्रश्न क्रमांक 5. जागतिक आर्थिक मंचाने कोणत्या भारतीय राज्यामध्ये चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी केंद्र स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जे काय वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आहे, म्हणजेच काय जागतिक आर्थिक मंच आहे, त्यांनी आंध्र प्रदेश या राज्यामध्ये चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी केंद्र स्थापन करण्याची नुकतीच घोषणा केलेली आहे. आंध्र प्रदेश स्थापना 1 नोव्हेंबर 1953ला. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू. राज्यपाल एस अब्दुल नजीर. राजधानी अमरावती. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान व्यंकटेश्वरा, पापीकोंडा आणि राजीव गांधी. आणि 3 महत्त्वाचे धरण सोमशिला, श्रीशल्यम आणि नागार्जुना सागर. आंध्र प्रदेश म्हटलं की नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, सतीश धवन स्पेस सेंटर जे की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे हे देखील आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत येतं. पुढचा प्रश्न, अलीकडेच कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठ्या CAES पॉवर प्लांटमध्ये काम सुरू केलेलं आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फॉर चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर चायनाने जगातील सर्वात मोठ्या CAES पॉवर प्लांटमध्ये कामकाज सुरू केलेलं आहे. CAES म्हणजे काय? कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज पॉवर प्लांट याच्यामध्ये कामकाज सुरू केलेलं आहे. हा प्रकल्प ऊर्जेची साठवण क्षमता वाढवण्यासाठी आणि शाश्वत ऊर्जा स्रोतांना बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण मानला जातो. पर्याय क्रमांक सी चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, आसाम राज्यातील गुवाहाटी या ठिकाणी जवळपास 82.5 कोटी किमतीचे बांबू क्षेत्र प्रकल्प कोणी सुरू केलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी ज्योतिरादित्य एम सिंधिया असं त्यांचं नाव आहे. मला फक्त कमेंट करून सांगा, हे जे काही ज्योतिरादित्य एम सिंधिया आहेत यांच्याकडे कोणत्या मंत्रालयाचं मंत्रिपद आहे एवढंच मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. हे जे काही बांबू क्षेत्र प्रकल्प आहे बरोबर की नाही, याच्यामध्ये या ठिकाणी फोकस केलेले पिलर कोणते आहेत? तर लिहून घ्या. पारंपरिक बांबू कारागीर समूहांना बळकटी देणे आणि अभियांत्रिकी बांबू उत्पादनांना प्रोत्साहन देणे. आणि याच्यामध्ये या ठिकाणी ध्येय एम काय असणार आहे? बांबू क्षेत्राचे एका शाश्वत निर्यात केंद्रित उद्योगामध्ये रूपांतरित करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. आसाममधील गुवाहाटी या ठिकाणी 82.5 कोटी किमतीचे बांबू क्षेत्र प्रकल्प या ठिकाणी सुरू करण्यात आले आहेत ज्योतिरादित्य एम सिंधिया यांच्या मार्फत. पुढचा प्रश्न, 49व्या क्रमांकाच्या आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळ्यामध्ये कोणता देश या ठिकाणी फोकस सेंटर या ठिकाणी कंट्री असणार आहे, म्हणजेच लक्ष केंद्रित करणारा देश आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फॉर अर्जेंटिना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पॉइंट लिहून घ्या. हा प्रतिष्ठित मेळा जानेवारी 2026 मध्ये कोलकात्यातील साल्ट लेक येथील बोईमेला प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये अर्जेंटिना देशाने आपली साहित्यिक संस्कृती आणि वारसा या ठिकाणी सादर केला होता. या मेळाव्याच्या अंतर्गत कितवा होता? 49 क्रमांकाचा. काय होता? आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळा. या ठिकाणी कोणता देश या ठिकाणी फोकस कंट्री म्हणून होता? तर अर्जेंटिना. पुढचा प्रश्न क्रमांक 9. 2026च्या प्रजासत्ताक दिवशी 140 पुरुष कर्मचाऱ्यांच्या CRPF मार्चिंग तुकडीचे नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी कोण बनलेली आहे? अशा प्रकारचे प्रश्न हमखास विचारले जातात. तर पर्याय क्रमांक सी सिमरन बाला असं त्यांचं नाव आहे. क्लिअर? तो 2026 मध्ये जे काही प्रजासत्ताक दिवस झाला आपला या ठिकाणी 77व्या क्रमांकाचा, त्याच्यामध्ये 140 पुरुष कर्मचाऱ्यांच्या CRPF मार्चिंग तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. कोण? सिमरन बाला असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, 77व्या प्रजासत्ताक दिवसाच्या संचलनामध्ये प्रथमच प्रदर्शित केलेले 2 कोबड्या असलेले उंट कोणत्या प्रदेशातील आहेत? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लद्दाख मधील आहेत. याच्या मागचं वैशिष्ट्य काय आहे? तर हे उंट -40 अंश सेल्सिअस सारख्या अत्यंत कमी तापमानामध्ये सुद्धा जगू शकतात
आणि याच्या ठिकाणी महत्त्व काय आहे तर प्रजासत्ताक दिवसाच्या परेडमध्ये पहिल्यांदाच फॉर द फर्स्ट टाइम सहभागी झालेली ही प्राण्यांची तुकडी भारताच्या सीमा सुरक्षा आणि आत्मनिर्भरतेचे एक प्रतीक आहे, अशा प्रकारे या ठिकाणी यांना दाखवण्यात आलं होतं. कशामध्ये 77व्या प्रजासत्ताक दिवसाच्या संचलनामध्ये. बरोबर. प्रथमच प्रदर्शित केलेले हे काय होते तर 2 कोंबड्या असलेले उंट होते आणि कोणत्या प्रदेशाला बिलॉंग करतात तर लद्दाखला. जाता जाता लद्दाखबद्दल चर्चा करून जाऊया. लद्दाख अगोदर जम्मू आणि काश्मीर राज्याचा एक भाग होता. ऑगस्ट 2019 मध्ये काय झालं, भारतीय संसदेने कायदा केला ज्याद्वारे 31 ऑक्टोबर 2019ला लद्दाख आणि जम्मू काश्मीर दोघालाही केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा प्राप्त झाला. राजधानी आहे लेह आणि कारगिल. गव्हर्नर आहेत काविंदर गुप्ता. आणि अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या, लद्दाखने अलीकडेच काय केलं आहे, सिक्कीम राज्यासोबत करार केला आहे. कशासाठी तर 100% ऑर्गॅनिक या ठिकाणी युनियन टेरिटरी बनण्यासाठी. ठीक आहे. पुढचा प्रश्न 11 नंबरचा, भारतीय महिला हॉकी गोलकीपर सविता पुनिया यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे तर पर्याय क्रमांक बी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. नाव आहे सविता पुनिया. कोण आहेत, भारतीय महिला हॉकी गोलकीपर आणि त्यांना या ठिकाणी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा, नॅशनल जिओग्राफिक डे केव्हा साजरा करण्यात आलेला आहे तर दरवर्षी आपण 27 जानेवारीला या ठिकाणी नॅशनल जिओग्राफिक डे म्हणून साजरा करतो. उद्देश काय आहे तर वैज्ञानिक शोध, भूगोल आणि पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे, अवेअरनेस क्रिएट करणे या उद्देशाने दरवर्षी आपण 27 जानेवारीला नॅशनल जिओग्राफिक डे म्हणून साजरा करतो. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न लिहून घ्या आणि प्रयत्न करा उत्तर देण्याचा. कोणत्या देशाने WHO मधून म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमधून जागतिक आरोग्य संघटनेमधून औपचारिकरित्या माघार घेतलेली आहे? फ्रान्स, जपान, अमेरिका की रशिया? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जानेवारी DRDO स्थापना दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस. 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती, महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस. 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस. 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस, महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस. 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी. 11 ते 17 जानेवारी याच्या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह. 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस, स्वामी विवेकानंद यांची जयंती असते आणि आपल्या जिजाऊ माँसाहेबांचा देखील जन्मदिवस असतो. 15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस. 16 जानेवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस. 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस 2026 मध्ये आपण 77वा साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस. आणि शेवटचा 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती. ठीक आहे.